म्यूट हुकुम करो किंवा चलन गोपाल कृष्ण भगवान की जय. मागच्या वेळेला आपण गोपी गीताची बॅकग्राऊंड म्हणजे गोपी त्या कृष्णापर्यंत पोचल्या कशा, त्याचा आध्यात्मिक रेफरन्स हे सगळं पाहिलं. ते थोडंसं पुन्हा आपण घेऊन मग पुढचे हे घेऊ. गोपी गीताचे पहिले 2च झालेले, म्हणजे तशी सुरुवातच झाली. मागच्या वेळी आपण पाहिलं त्याप्रमाणे की गोपीगीत समजण्यासाठीही एक जी मनाची अवस्था लागते ती लागेपर्यंत पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करत राहिलं तर ते कधीतरी आपल्याला पूर्ण कळू शकेल. पण तोपर्यंत आपल्याकडनं जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आपण करायचा. महाराजांनी सांगितलेले भागवतात जे वर्णन आलेलं आहे त्याचं जेवढं चिंतन करू तेवढं आपण त्या भावाच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. गोपींनी कात्यायनी व्रत आधी केलेलं आहे की श्रीकृष्ण पती मिळावे म्हणून, आणि त्याच्यानंतर तो चिरहरणाचा प्रसंग आहे. म्हणजे काय, अष्टपाश असतात प्रत्येकाला, आपण 8 पाशांनी बांधलेलं असतो. त्यात वेगवेगळे आहेत, म्हणजे शरीराचा अभिमान, आपल्या जातीचा अभिमान, या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. आणि एक एक पाश सुटायला पाहिजेत, आणि ते पाश सुटायचे पण एक ठराविक सिक्वेन्स आहे. आणि त्यातला शेवटचा पाश हा लज्जेचा पाश आहे. तो ठराविक सिक्वेन्स का म्हटलंय की लज्जा ही पण देवीचं स्वरूप आहे. आपण एक जो देवीचा श्लोक महाराज म्हणायला सांगायचे किंवा त्याचं अनुष्ठान करायचं, त्याच्यात आलंय की कुलजन प्रभवस्य लज्जा, म्हणजे ती शारदा देवी आहे, ती कुलीन जे लोक आहेत त्यांच्या मनात लज्जा रूपाने राहते. आणि इथे वर्णन आलंय की लज्जा हा पाश आहे. तर हे कसं काय, तर मागे आपण जे बुद्धीच्या पलीकडे जायचंय म्हटलंय, पण त्याच्या आधी शुद्ध बुद्धी झाली पाहिजे. म्हणजे अनुलोम विलोम जसं असतात तसं सृष्टीच्या उत्पत्ती पासून जर सुरुवात केली तर सर्वात पहिल्यांदा जी माया झाली, किंवा मायेचं लक्षण असं की पहिलं महत्त्व मूल प्रकृती तयार झाली, आणि त्यातनं व्यक्त रूपात पहिलं काय आलं तर महत्त्व आलं. महत्त्व म्हणजे समष्टीचं बुद्धितत्व. आणि ते बुद्धितत्व असं आहे की तिकडे सत्वरज तम पण नाही आहेत. म्हणजे सात्विकच्या पलीकडचं, म्हणजे अत्री महर्षी ची बुद्धी आपण कशी असेल तर त्रिगुणा रहित आहे, तसं ते महत्त्व आहे. त्याच्यातनं अहंकार निर्माण झाला, आणि मग पुढे अहंकार नंतर मग त्रिगुण, पंचमहाभूत वगैरे तयार झालं. तर त्यातून बाहेर पडताना पण शेवटचा टप्पा ते महत्त्व आहे. आणि महत्त्वानंतर ती प्रकृती आहे, ती माया जी आहे ती अ, खाली उतरताना तिला अविद्या माया म्हटलंय, आणि वर जाताना तिला विद्या माया म्हटलंय. कारण बंधनात टाकणारी जी आहे तीच बंधनातनं काढणारी आहे, आणि ती देवी स्वरूप आहे. तर त्यामुळे लज्जा हे बाकी सगळ्या व्यवहारात जेव्हा आपण आहोत तेव्हा ते सर्वात मोठं भूषण आहे. पण बाकी जेव्हा धर्माच्या पलीकडे जे जातात परमहंस जे आहेत, की ते परमहंस पदाला पोचताना शेवटचा जो पाश आहे सोडायचा तो लज्जेचा पाश आहे. म्हणून त्या संन्यास घेतानाही तो विरजा होम करतात. तर त्यावेळी आधी तो वस्त्र त्यागाचा एक विधी आहे. म्हणजे ती देहाचा अभिमानच सुटलेला आहे, अशी ती अवस्था आहे. हे एवढं सांगायचं एवढ्या करता की त्या अष्टपाश पूर्ण गेल्यानंतर मग
हा प्रसंग आहे रासक्रीडेचा आणि अष्टपास सुटल्यावर पण फक्त आश्वासन मिळालंय. म्हणजे ते चिरहरण केलं आणि ते वस्त्र हे दिली तेव्हा त्या गोपींनी इच्छा प्रदर्शित केली, कसा की गेला? अ, काय काही म्हणालात का? नाही, नाही. मध्येच आवाज गेला. कळलं नाही मला ते. हां, माझ्याचकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल कदाचित. हां. हां, म्हणजे चिरहरण च्या प्रसंगी म्हणजे तो लज्जेचा पाश तुटला आणि त्याच्यानंतर त्या गोपींनी ती प्रार्थना केली, की आमची इच्छा अशी आहे, की आपल्याबरोबर रासक्रीडा करावी. आणि तेव्हा भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे, की योग्य वेळी ते घडेल म्हणून. म्हणजे सगळे पाश गेले. अ, म्हणजे तसं म्हटलं तर तो आज्ञाचक्राचा भेद झालेला आहे त्यांचा. त्या मुख्य ज्या गोपी आहेत, त्या तर आधीच्या जन्मातच ज्ञानी ऋषी आहेत. श्रुतींनीही काही गोपींचं रूप घेतलेलं आहे. असं सगळं त्या सगळ्या अधिकारी आहेत त्या. तर रासक्रीडेला सुरुवात होण्यापूर्वी आणि मागच्या वेळी हा एक पॉइंट घ्यायचा राहिला. मागच्या वेळी असं झालं, की आधी आपण ते ऋतकृत्सो गिरोमरोचा अर्थ घेत होतो आणि तो संपला आणि वेळ राहिलेला. तर त्यामुळे मग तेव्हाच सुरुवात झाली. तर हे कसं आहे, की त्या भावात गेल्याशिवाय तो अर्थ पण अ, हं. अ, तेवढ्या इंटेन्सनी प्रगट पण होत नाही. कारण गोपीगीत किंवा रासक्रीडा हा माझा असा भाग आवाज आहे, की एक जरा. शब्दातनं ते काही व्यक्त होईल असं नाहीये. शब्द कुठपर्यंत असतात, शब्द जोपर्यंत लॉजिक आहे, काही तिथे ठराविक नियमाने चालणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या आपण शब्दांनी समजू शकतो किंवा ज्या लौकिक भावभावना आहेत, त्या आपण शब्दांनी अ, समजवू शकतो. पण प्रेम ही अशी भावना आहे, ती शब्दांनी समजवता येत नाही आणि त्या प्रेमाचा अनुभव अ, शुद्ध प्रेमाचा अनुभव आपल्याला नसल्यामुळे ते काय आहे हे शब्दात समजून घेता येत नाही. तर त्यामुळे बाकी कोणतेही विषय आहेत, अर्थ आहेत, ते कळायला तसे सोपे आहेत. इव्हन आपण महाराजांनी जे त्यांच्या प्रवचनात रेफरन्स दिलेले विचारसागर रहस्य किंवा असे ज्ञानपर ग्रंथ आहेत, तेही समजू शकतात. थोडेफार कठीण असतील, पण समजू शकतात. पण हेच जर आपण उद्धव संदेश म्हणजे त्यात भ्रमरगीत आलेलं आहे, ते पाहायला गेलं किंवा हा गोपीगीत, तर ते नुसते शब्दातनं समजणं शक्य नाही. त्यामुळे जितका तो भाव आपल्या मनात येईल, तितका त्याचा अर्थ उलगडत जातो. अ, गीतेच्या अ, 18व्या अध्यायात म्हणजे ज्ञानेश्वरीत अ, ज्ञानेश्वर माऊली म्हणते, की "ह्या हृदयीचे त्या हृदयी टाकले आणि आपणासारखे केले अर्जुना" असं काहीतरी तो हे आहे. म्हणजे शब्दांनी गीता सांगितली, त्याच्याबरोबर अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे भगवंतानी आणि ते आलिंगन दिलं तेव्हा ते खरं ते ज्ञान ट्रान्सफर झालं. कारण ज्ञान हा ज्ञान आणि प्रेम हे खरं वेगळं नाहीये. शुद्ध जे ज्ञान आहे आणि शुद्ध प्रेम ह्या वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत आणि तेच सच्चिदानंद आहे. तर ते कसं ट्रान्सफर होतं, की जेव्हा आपला भाव त्याच्या जवळपास जातो. गोविंदगिरीजी महाराजांनी खूप छान त्यांच्या प्रवचनात सांगितलंय, की अ, रसोवई सहा म्हणून उपनिषदात उल्लेख आलेला आहे. रसोवई सहा म्हणजे तो जो आहे म्हणजे भगवंत सच्चिदानंद जे आहे, ते रसपूर्ण आहेत आणि ते रसपूर्ण आहेत, तर त्यांच्याशी योग झाल्यावरच त्या रसाचा अनुभव येतो. मग त्यांच्याशी योग कसा होईल? तर समजा आपण आता असा विचार केला, की एखादं समजा अ, गोड दूध आहे समजा, तर त्याच्यात आपण दगड बुडवला, तर फार तर फार तो वरून ओला होईल.
थोडंसं पाणी आत झिरपेल. पण त्या दुधात दुसरं दूध मिसळलं तर ते जसंच्या तसं मिसळून जाईल. हे जसं आहे तसं भगवान स्वतः रसमय आहेत. आपण श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैवच्या वेळी पाहिलं की भावग्राह्य क्लेश हारींसु कीर्ते. म्हणजे सगळ्या भावपदार्थांपेक्षा पलीकडे भगवान असले तरी ते ग्राह्य म्हणजे घेता येतात. कसे घेता येतात? म्हणजे त्यांची प्राप्ती कशी होऊ शकते? तर भावानीच होऊ शकते. तिथे ज्ञानग्राह्य क्लेश हरींसु कीर्ते नाही म्हटलेलं आहे किंवा तिथे योगग्राह्य क्लेश हरींसु कीर्ते नाही म्हटलेलं आहे किंवा कर्मग्राह्यही नाही म्हटलेलं आहे. भावग्राह्य तो भाव किंवा भावासक्ती आहे. ती भावासक्तीला पोहोचल्यानंतर खरं गोपीगीताचा अर्थ आपल्याला कळेल. पण तोपर्यंत जितकी ती आर्द्रता आहे, जसं मोठ्या महाराजांनी सांगितलं की कीर्तन भक्ती सांगताना की नोहे वाचा सद्गतीत नोहे तनू रोमांचित. म्हणजे ती वाचा जर सद्गतीत झाली नाही, तनू जर रोमांचित झाली नाही, तर तशा अवस्थेत केलेलं जे कीर्तन आहे तो फक्त दंभ म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळे नुसतं कीर्तनच नाही, ते ऐकणं. आपण ईश्वर कथा ऐकताना आपला भाव जर उचंबळून आला नाही किंवा कथा सांगताना भाव उचंबळून आला नाही, तर तो नुसता दंभ म्हटलेला आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर अ, हे आत्ता जे आहे ते पुढे आपल्याला जे मिळेल त्याची प्रॅक्टिस आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर जितक्या जवळ आपल्याला जाता येईल आणि ते जायचं कसं तिथे सांगणारा कोण आहे किंवा सांगणाऱ्याची लेव्हल काय आहे याच्यापेक्षा आपण आपला भाव किती मोठा करतो, आपला भाव किती जागृत करतो, त्याच्यावर भगवान आपल्या चित्तात किती उतरतात हे अवलंबून राहतं. तर ह्या गोपी तशा आहेत आणि त्या गोपी तशा असल्यामुळे अ, जे भगवान सगळ्यांसाठी करतात, ते फक्त गोपीच त्याचं ग्रहण करू शकतात. तर ते काय आहे? तर ते आपलं मागच्या वेळी बघण्याचं थोडंसं राहून गेलं, की अ, शरद पौर्णिमेच्या रात्री जे वचन भगवंतांनी दिलं, की पुढे तुमच्याबरोबर रासक्रीडा करू असं. तर त्या शरद पौर्णिमेला अ, भगवान यमुनेच्या तीरावर जाऊन बन्सी वादन करतायत. आता व्यवहारातही आपण पाहतो, की ज्याची एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी आवश्यकता आहे. तर ज्याला आवश्यकता आहे तो बोलवतो, की जो आवश्यकता पूर्ण करतोय तो बोलवतो? ज्याला आवश्यकता आहे, एखाद्याच्या मदतीची आवश्यकता आहे किंवा एखाद्या तर तो हाक मारणार ना. हाक मारणार आहे त्याला गरज आहे. पण इथे गोपींची प्रेम इतकं आहे, की भगवान स्वतः तिथून बासरीचं वादन करतायत आणि ते बासरीचं वादन म्हणजे ते गोपींना बोलवणं आहे. आता हे जसं गोपींना बोलवणं आहे, तर गोपी म्हणजे जे गोपनीय जे रहस्य आहे, गोपनीय जे प्रेम आहे, ते ज्यांच्यात प्रकट झालंय ते गोपी. म्हणजे गोपी या त्या गोकुळातल्या गोपी पण आहेत आणि ज्या कोणाच्यातही तो भक्तिरस प्रकट झाला, त्या गोपीच झाल्या. म्हणजे भगवान शंकरही गोपी रूप घेऊन म्हणजे म्हणून गोपेश्वर महादेव नाव पडलं त्यांना तिथे. ते पण गोपी रूप घेऊन या रासक्रीडेत आलेले आहेत. तर भगवान जी बन्सी वाजवतायत, हे बन्सी वादन म्हणजे सर्व जीवांना मारलेली भगवंतानी हाक आहे. म्हणजे कुठेतरी असं आहे, की गोपींना जी इच्छा आहे, भगवान जरी तेव्हा म्हणाले, की पुढे पाहू किंवा गोपी जेव्हा तिथे पोहोचल्या, तेव्हाही त्यांना म्हणाले, की "इतक्या रात्री तुम्ही कशाला आलात?" असं जरी असलं, तरी तिकडे भगवानांनी ज्या प्रकारे बन्सी वाजवलेली आहे. आता आपण विचार करू, की तोंडाने आपण कोणाला तरी हाक मारतो, पण
कधी आपण प्रख्यात जे कोणते इन्स्ट्रुमेंट वादन करणारे वादक असतात, ते ती आर्तता किंवा तो भाव जो आहे, तो त्यांच्या इन्स्ट्रुमेंटमधनं व्यक्त करतात. म्हणजे तितक्या इंटेन्सली ती भावना असली पाहिजे, की ती शब्द न वापरता नुसत्या त्या एका पोकळ बांबूला 7 भोकं पडलेल्या अशा साध्या वस्तूतनं त्या भावना त्यांच्या किंवा ती हाक त्या गोपींच्या पर्यंत पोचते. आता गोपींच्या पर्यंत पोचते याचा अर्थ फक्त गोपींकरता वाजवली का बन्सी? तर भगवान हे ते त्यांचा वर्षाव कृपेचा मेघ आहेत. मेघश्याम भगवान आहेत आणि त्यांच्या कृपा पण मेघासारखी आहे. ती दगडावर पण तशीच आहे, झाडावर पण तशीच आहे, सगळीकडे तशीच आहे. तशी भगवंतांनी बन्सी वाजवताना असं काही नाहीये की ती बन्सी फक्त गोपींना ऐकू जाईल अशी वाजवली. भगवंतांनी बन्सी वाजवले कोणीही ऐकू शकतो. पण बाकी कोणाला ते ऐकू गेलेलं नाहीये. हा तो बन्सी वाजवणाऱ्याच्या अ, जादूचा किंवा फक्त मी गोपींना ऐकू जाईल अशी वाजवीन असा संबंध नाहीये. भगवंतासाठी हा कमी, हा जास्त हा भेदच नाहीये. त्यांनी एकोहम बहुस्याम म्हणून संकल्प केल्यावर जी सृष्टी झाली, ती सर्व सृष्टी त्याला आत्मरूपानी आहे. आणि हे कशावरून? की तत्स्वरूप झालेले जे महात्मे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा आपण बऱ्याच वेळा श्लोक तो म्हणतोही की हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे तो जो पूर्णावस्थेला पोचलेला महात्मा आहे, त्याला हा अनुभव येतो किंवा तो सगळं चराचर रूप होऊन जातो. म्हणजेच पूर्णावस्थेला म्हणजे परब्रह्माची प्राप्ती किंवा तद्रूप झाल्यावर ते होणार आहे. म्हणजेच ती त्या परब्रह्माची सहज अवस्था आहे, की त्याला सर्व जीवाच्या ठिकाणी भगवंताला स्वतःचाच प्रत्यय आहे. तर त्यामुळे भगवंताची बासुरी ही सगळ्यांसाठीच वाजते आहे. आणि तोच अनाहत नाद आहे. तो अनाहत नाद आहे, हा प्रत्येक जण ऐकू शकतो. प्रत्येक जण केव्हा ऐकू शकतो? जेव्हा चित्त तेवढं द्रवित झालं. जेव्हा अ, मी माझं मी जगावं, माझं संरक्षण व्हावं, हा मूलाधाराचा बंध सुटला. मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला हे भोग मिळावेत, याची जी धडपड आहे, हा स्वाधिष्ठानाचा बंध तुटला, त्या चक्राचा भेद झाला. आणि माझी सत्ता हा मणिपुराचा भेद आहे, तो झाला. त्याच्यानंतर अनाहत चक्राकडे येतो, तेव्हा ते प्रेम जागृत होतं. त्यामुळे अनाहत चक्र हे प्रेमाचं अ, स्थान धरलं गेलेलं आहे. पण मूळ जे प्रेमाचं स्थान आहे, ते इकडे आहे. पण त्याची बन्सी जी ऐकू येते, ते इथपासून ऐकायला सुरुवात होते. म्हणजे भगवंताची बन्सी जी इकडे वाजली, ती तिथून त्या रासक्रीडेच्या काय म्हणतात त्याला अ, 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 ते हल्ली नाही का त्या म्हणजे लग्नाच्या ह्याच्यात प्री वेडिंग सेरेमनी असतो, तसं ते प्री वेडिंग सेरेमनी सारखी ती बासरी आहे, की ती बासरी ऐकून ते प्रेम पुन्हा त्यांना इतकं भरून आलंय की जे काही त्या करत होत्या, ते तसंच टाकून निघालेल्या आहेत. कोणी स्वयंपाक करतायत, कोणी वाढतायत, कोणी मुलाला पाजतायत. ते तसंच टाकून निघाल्यात. आणि ते तयार होण्याच्या ह्याच्यात वस्त्र पण काही म्हणजे कमरेचं डोक्याला, डोक्याचं कमरेला काही त्यांना तेही भान नाहीये. असं देहभान विसरून त्या बासरीच्या सुरांनी त्या ओढल्या गेल्यात. त्या मुद्दामून तिकडे गेल्या असं नाही. आणि हा भक्ती मार्गाचा हा सर्वात मोठा फायदा आहे, की जे प्राणायाम करून आपण जर
हठयोगा संबंधित पुस्तकं वाचली तर त्याच्यात असा बंध करून असा त्या प्राणाला ढकलून वगैरे अशा ज्या प्रोसिजर्स दिलेल्या आहेत, म्हणजे कठीण परिश्रम आहेत. आसनादी करून शरीराची ठराविक पद्धतीने हे करून तो प्राणावर कंट्रोल आणून हे करून ते करून किंवा ज्ञानात साधन चतुष्टय संपत्ती मिळवून मग तो तर्क विचार या बाजूनी त्या बाजूनी करून हे जे सगळं जे प्रयत्नपूर्वक आहे ते एका केवळ प्रेमाने त्या तिथपर्यंत पोचलेले आहेत. आणि एकदा ते प्रेम निर्माण झालं की सहसा पतन होत नाही. म्हणून अनाहत चक्राचा एकदा भेद झालं की सहसा तिथून खाली साधक उतरत नाहीत असं सांगतात. तर ती बन्सी सगळ्यांसाठीच वाचते आहे. आता पुन्हा प्रश्न राहिला की आपल्याला का ऐकू येत नाही? कारण आपल्या अ, मनात या संसाराचे सगळे आवाज बसलेले आहेत. आपण एखाद्या वेळी समजा या भौतिक ह्याच्यात पण लांब काहीतरी बारीक काहीतरी म्युझिक लागलेलं असेल, तर खडखडाट गडबडाट असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. त्यातही एखाद्याचे आवाज शार्प असेल तर तो म्हणतो, "एक मिनिट, एक मिनिट, हा जरा आवाज बंद कर, काहीतरी ऐकू येतंय." आणि मग ते बाकी आवाज बंद करून नीट ऐकल्यावर मग ते म्युझिक कळतं, मग ते कोणतं गाणं आहे हे कळतं. तर हे जर भगवंताचा जो आवाज आहे तो अनाहत नाद आहे. त्यामुळे अ, अ, आहत करणारे जे आवाज आहेत किंवा जे अ, अ, पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. तिकडे जोपर्यंत मन लागलेलं आहे, तोपर्यंत ती बासरी ऐकू येत नाही. जसं सांगतात, की रासलीला ही अ, अनंत काळापासून चालूच आहे. म्हणजे ती नित्यलीला म्हणतात. गोलोकात नित्यलीला चालूच आहे, ती रासलीला चालूच आहे. तसंच त्या रासलीलेच्या आधीचं भगवंताचं बन्सी वाजवणंही चालूच आहे. आपण वचनामृतामध्ये ते आलंय की नाही माहित नाही मधले, म्हणजे आता नीट लक्षात नाही, पण रामकृष्णांच्या चरित्रात आलेलं आहे की त्यांचे सगळे भक्त यायच्या आधी त्यांना ते भक्त यावे म्हणून इतकी तळमळ लागलेली आहे की ते त्या कालीवाडीत त्या गच्चीवर जाऊन मोठमोठ्याने ओरडून रडून बोलवायचे की तुम्ही सगळे कुठे आहात, लवकर या, मला तुमच्याबरोबर हा सगळा आनंद शेअर करायचा आहे. ही जशी तळमळ आहे तसे अनंत काळापासून भगवान आपल्याला बन्सी वाजवून वाजवून बोलवतायत. आपल्याला ती ऐकू येत नाही. हा जरी नुसता विचार आला आणि तेवढ्या क्षणापुरत तरी आपल्याला ते दृश्य आहे की ती शरद पौर्णिमेची रात्र आहे, भगवान आहेत आणि ते आपल्याला बोलवतायत. हे नुसता विचार जरी आला तर आपल्याला अंतःकरणात थोडीशी द्रवीभूत अवस्था येते. तर तशी ती भगवंताची बासरी त्यांना ऐकू आलेली आहे आणि त्या सगळ्या निघालेल्या आहेत. आणि सामान्य भक्तांसाठी अनाहत नादानी ती ऐकू आलेली आहे. पण या गोपी तर त्यांचा लज्जापाशही गेले, ते ज्ञानी ऋषीच परत आलेत. त्यामुळे त्यांची अवस्था आज्ञाचक्राच्या इथली आहे. नाद तिथेही ऐकू येतो. तर त्यामुळे हृदय हा शब्द इकडे पण धरला जातो आणि योग्यांचं हृदय म्हणजे हे आज्ञाचक्रात भ्रूमध्य हेही धरलं जातं. आणि मागे आपण तो एक भाग बघितलेला. आता गोपीगीतेच्या निमित्ताने तो थोडासा रिपीट केला तर ह्या एका आपल्या गोपीगीताच्या विचारातही त्याचा रेफरन्स येणं आवश्यक आहे. इंडिपेंडेंटली कोणीही ऐकलं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. की आज्ञाचक्राचा जेव्हा भेद होतो, द्विदल पद्म आहे आज्ञाचक्राचा. त्याचा भेद म्हणजे द्वैत नष्ट होणं आहे. द्विदल पद्माचा भेद झाला की द्वैत नष्ट होणं आहे. ते द्विदल दोन म्हणजे राधा आणि कृष्ण आहेत. ते भेद झाल्यानंतर ते एक आहेत हे कळणार आहे किंवा तोच जीव आणि ईश्वर आहे, त्याचं ऐक्य भेद झाल्यावर होणार आहे. किंवा
भगवान शिव आणि पार्वती किंवा शिव आणि कुंडलिनी शक्ती यांचं तिथे मिलन आहे. आणि त्याच्यानंतर आपण अनाटॉमीमध्ये वैद्यकशास्त्रात पण हे माहिती आहे, की डाव्या मेंदूकडच्या ज्या नर्व्हज आहेत त्या उजवीकडे जातायत, उजवी डावीकडे जातायत. याचाही अर्थ काय, की मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत जे जगाचा भाग आहे, ते मूळ जे गोष्टी आहेत किंवा जे आत्मतत्व आहेत, त्याचं मिरर आहे. ऊर्ध्वमूलम मदशाखा अश्वत्थम प्राहुरव्ययम असं या संसार चक्राचं किंवा संसार वृक्षाचं वर्णन भगवंतांनी गीतेच्या 15व्या अध्यायात केलेलं आहे. तर ते ऊर्ध्वमूलम अधशाखा काय आहे? कारण ते मूळ जो अ, भगवान आहेत त्यांचं मिरर आहे म्हणून ते उलट आहे. आणि त्याच्या सर्वात म्हणजे प्राकृतिक जो वृक्ष आहे त्याचं मूळ खाली असतं. याचं मूळ वर काय आहे? तर त्याचं सगळ्याचं मूळ ते भगवान आहेत. तर त्या म्हणून तिकडून क्रॉस होऊन ते मिरर झालेलं आहे. तर या आज्ञाचक्राचा जेव्हा भेद होतो तेव्हा आपण मागे पाहिलं की अज्ञानाचा नाश झाला. पण अज्ञानाचा नाश झाला आणि ज्ञान प्राप्त व्हायचंय. म्हणजे कारणदेहाचं आपण जे वर्णन पाहिलं, की कारणदेह म्हणजे काय? की पूर्ण अज्ञान आहे. बाकी सगळे आणि तो आनंदाचा अनुभव आहे. पण तिथे मुख्य जे कार्य आहेत अज्ञानाची ती संपलेली आहेत. अज्ञानाची कार्य कोणती? तर पहिलं कार्य म्हणजे अंतःकरण तत्व. मग त्या अंतःकरण तत्वाची कार्य परत इंद्रिय सगळी आली आणि मग बहिरिंद्रिय, स्थूलदेह. तर ह्या सगळ्याच्या पलीकडे ती कारणदेहाची गाढ झोपेची अवस्था आहे आणि तिथे अज्ञान आहे. तर इथे पण कसं आहे, की तिथे आज्ञाचक्राचा भेद झाल्यावर त्याला योग्यांची काळोखी गुहा असं म्हटलेलं आहे, की जिकडे अहंकार तर गेला, ज्ञान अजून व्हायचंय. अहंकार गेल्यामुळे प्रयत्न काही ते करू शकत नाहीत. तर त्यामुळे तिथून पुढे गुरु पुढे नेतात. तर इथे ते कार्य भगवंताच्या बन्सीने केलेलं आहे. आणि आपण ते रात्रकाळी बिलवर काळा याचा एक अर्थ मागे एकदा बघितलेला महाराजांच्या ग्रुपवर. तेव्हा त्यात पण तोच भाग आलाय, की तिथे घरापासून कृष्णापर्यंत न्यायला पण कृष्णच आहे किंवा अर्जुनाच्या गर्वहरणाची जी गोष्ट आहे, की त्या ब्राह्मणाची मुलं जी आहेत, त्यांना दाखवायला भगवान अर्जुनाला घेऊन जातात आणि काळोख्या गुहेसारखा मार्ग आणि सुदर्शन चक्र आहे ते त्याच्यावर मार्ग दाखवतंय आणि मागे हे अर्जुनाला घेऊन रथाने जातायत आणि तिथे पोचल्यावर भगवान कृष्णांचंच रूप आहे. अष्टभुजा आहेत, श्वेतवर्ण आहेत. म्हणजेच काय, की आज्ञाचक्राचा भेद झाल्यावर तिथून सहस्रारापर्यंत जाताना फक्त ज्ञानाचा प्रकाश आहे आणि ते सद्गुरूच दाखवतात आणि तिथे गेल्यानंतर सद्गुरू हेच भगवान आहे हे कळतं आणि पुन्हा उपदेश असा होतो, जसं महाविष्णू तिथे सांगतात, की तुम्ही दोघं माझेच अवतार आहात, लवकर कार्य करून परत या. तसं तेव्हा सद्गुरू आणि भगवान एकच आहेत आणि आपणही तेच आहोत हे ज्ञान अर्जुनाला जसं झालं, तसं त्या साधकाला होतं. तर म्हणून त्या काळोख्या रात्रीतनं तो प्रवास जो आहे, तो या बन्सीच्या आवाजाच्या दिशेने झालेला आहे. म्हणजे त्या बन्सीत तो जो मार्ग दाखवणं आहे, हेही आलेलं आहे. केवळ भावानी त्या आकृष्ट होऊन तिथे मागोमाग गेलेल्या आहेत आणि तिथे श्रीकृष्णांची भेट झाली. श्रीकृष्णांची भेट झाल्यावर पुन्हा आता भगवान जे आहेत, भगवान भूतलावर येतातच धर्मसंस्थापनार्थाय. तर त्यामुळे कोणत्याही लॉजिकल आर्ग्युमेंटनी किंवा कोणत्याही विचारांनी भगवंताला कोणी बरोबर वागलं नाही असं दाखवू शकत नाही. कारण भगवान प्रत्येक वेळी त्याची काळजी घेतात. आणि प्रत्येक वेळी एखादं जर कार्य
अ, कळण्यालायक नसेल तर त्याला लोकांना कळावं म्हणून त्यांनी तो आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही रात्री कशाला आला तिथे. तुमचे घरची मंडळी तुमची काळजी करतील तर तुम्ही परत जा. तर तर त्या गोपी म्हणतायत की तू बन्सी वाजवून आम्हाला एकीकडे बोलवून घेतलंय आणि परत जा कसं काय सांगतो. तर ते म्हणतात की तुम्ही तुमचं गृहस्थ धर्माचं पालन करायला पाहिजे. तुमचे पती आहेत त्यांना परमेश्वर मानायला पाहिजे. इकडे कसे आलात तुम्ही? हे काही बरोबर नाही. तर गोपी म्हणतात धर्माचरण, धर्माचरण जे तू म्हणतोय, ते धर्माचरणाचं फळ काय म्हणे? म्हणे धर्माचरणाचं फळ म्हणजे पापाचा नाश आहे. बरं पापाचा नाश होऊन काय होणार? बुद्धिशुद्धी होईल म्हणाले. बुद्धिशुद्धीचं फळ काय? तर परमात्मा प्राप्ती हे बुद्धिशुद्धीचं फळ आहे. मग म्हणाले आता तू आम्हाला प्राप्त झालेला आहेस, तर आता तुला सोडून परत उलट धर्माकडे कुठे जाऊ म्हणाले. ज्या धर्मवृक्षाचं फळ हे परमात्म प्राप्ती आहे, ते फळ आमच्या हातात आहे. ते फळ सोडून परत खोडाला धरायला जायला कशाला आम्हाला सांगतो. आम्ही काय परत जाणार नाही म्हणून. मग तेव्हा परत भगवान म्हणतात, की अ, मी काही ह्या देहापुरता आहे असं नाही. मी सर्वव्यापी आहे आणि ध जे तुमच्या कर्मानी आणि धर्मानी तुम्हाला पती हां. तर ते म्हणतात, की मी काय फक्त ह्या देहापुरता नाहीये. मी सर्वव्यापी आहे आणि जे तुमचे संबंधी पती अधिक जे आहेत, त्या रूपानेही मीच आहे. त्यामुळे त्या पतीला तुम्ही परमेश्वर मानून तुम्हाला ते फळ मिळणार आहे आणि ते जे माझं रूप आहे ते त्या रूपाने तुम्ही त्याची उपासना म्हणजे करा असं ते म्हणतात. तर ह्या म्हणतात, की तुम्ही सर्वव्यापी आहात किंवा सगळं विश्वरूप तुम्ही आहात हे खरं आहे. पण म्हणाले तुम्ही जी आता सांगितलत ती जी रूपं आहेत, ती जरी तुमची रूपं असली तरी त्याच्यावर मायेचा पडदा आहे. त्याच्यावर वासनेचा लेप आहे म्हणाले. तर आम्हाला तू शुद्ध रूपाने जो समोर आहेस, ते सोडून आम्ही त्यांच्याकडे कसं जाऊ? आणि भगवान म्हणजे अशा पद्धतीने भगवंतालाही निरुत्तर करणाऱ्या त्या गोपी आहेत, की त्यांना ते मानायला लावलं आणि मग भगवाननी त्यांच्याबरोबर रासक्रीडेला आरंभ केलाय. 1100 गोपी जवळ-जवळ होत्या असं म्हणतात. म्हणजे त्या गोपींमध्ये सर्वात मध्यभागी भगवान राधेबरोबर आहेत. त्याच्या बाजूला पहिल्या रिंगणात 8 मुख्य गोपी ज्या ललिता, विशाखा ह्या सगळ्या पंचलतिका वगैरे त्या ज्या गोपी आहेत, त्या आहेत. अशा मग त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे आता ही योग्यता म्हणजे ह्या सगळ्याच ज्ञानी आहेत. पण त्यातल्या त्यात अजून जवळचं कसं अशा ह्यानी त्या आहेत आणि प्रत्येकाबरोबर भगवान आहेत. म्हणजे जशी बासरी सगळ्यांसाठी वाजलेली आहे, तशी रूपं पण भगवंताची प्रत्येकासाठी म्हणजे इंडिव्हिज्युअल एकासाठी एक असं रूप भगवान फक्त त्यांच्यापुरतं घेतात असं नाही. प्रत्येकासाठी ते आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांमध्ये भगवान माझ्याकडे कशाला लक्ष देतील, असा जर कोणी विचार केला, तर तो विचार चुकीचा आहे. कारण जेवढी मुळातच जेवढी रूपं आहेत, ते सगळी त्यांचीच रूपं आहेत. त्यामुळे प्रत्येक देहाच्या अंतर्यामी ते कूटस्थ साक्षी म्हणून बसलेले आहेत. म्हणजे तिकडे ते साक्षीपणा हा एक गुण घेऊन बसलेले आहेत. कारण त्याच्याबरोबर त्या देहापुरतं चिकटून राहायचंय. तर असे भगवान आहेत. म्हणजेच अ, जेव्हा आपल्याला कोहम या शब्दाचा अ, उत्तर मिळतं. सोहम. अ, तो जो अभ्यास आहे, की तो जो परमेश्वर आहे सर्वव्यापी, तोच मी आहे हे कळतं. तसा दुसरा जो अभ्यास आपण मागे एका कक्षेत बघितला, की हमसा हा पण अभ्यास आहे. म्हणजे अहम सा म्हणजे मी कोण आहे,
जे रमण महर्षींचा जो मार्ग आहे, की हू एम आय एवढीच इन्क्वायरीवर ते आत्मपदापर्यंत पोहोचले. तसाच मीच तो आहे हे कळणं कधी होतं, तर अंतर्यामी अ, जे आहे भगवंताचं रूप, तिथे आपला इगो आयडेंटिफाय झाला, की आपला अहंकार, मी, हे आपण आपल्या मन, बुद्धी आणि इंद्रिय आणि या देहावर मानतो. तो तिकडे झाला, की ते आत्मदर्शन आहे. तर त्यामुळे भगवान प्रत्येकासाठी त्या कुटस्थ रूपाने आहेतच. ते फक्त रासक्रीडेच्या वेळी ते प्रकट रूपाने आले आणि ती रास आहे. म्हणजे ही रास म्हणजे अ, जे महाराजांनी आपण सायक्लोस्टाईल प्रवचनात एक प्रवचनात आलेलं आहे, की मुख्य स्वरूपानुसंधान. तर ते स्वरूपानुसंधान ही ती रासच आहे. आत आपल्या स्वरूपाला मिळणं हीच ती रास आहे. तर तसे ते भगवान अ, अंतर्यामी भगवान ते बाह्य स्वरूपात येऊन अ, त्या रास लीलेला सुरुवात झालेली आहे. आता या गोपी आज्ञाचक्राचं भेद केलेले आहेत. राधेच्या बाबतीत तो संबंध नाहीये, कारण राधा ही स्वतः भगवानच आहेत. पण तरीही ते रूप आनंद घेण्यासाठी थोडासा जो अ, अ, काय म्हणतात त्याला, अ, वेगळ्या अहंकाराची आवश्यकता असते. थोडंसं वेगळं रूप असलं तर प्रेम होऊ शकतं. नाहीतर ते प्रेमाचा आनंद घेता येत नाही, म्हणून भगवंतांनी ते राधेचं रूप घेतलंय. हे का सांगायचं? कारण पुढे त्याचा थोडासा रेफरन्स येईल. मागच्या वेळी आपण घेतलंय, पण आता सुधाताईंनी हे केल्याप्रमाणे आढावा घेताना मागच्या वेळी न सांगितलेल्या गोष्टी पण आपल्या सांगितल्या गेल्या. तर त्याच फ्लोनी आपण पुढे जाऊ. तर राधेला काही ॲक्चुअली अहंकाराचा संबंध नाही. तो अहंकारही भगवंताच्या लीला स्वरूपात आहे. कारण अ, राधा हीच भगवंताचा लीला विग्रह आहे. आणि मागे आपण एका ह्याच्यात बघितल्याप्रमाणे जसं 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिने होऊ शकत नाही, तसा पूर्ण अवतार म्हणजे निव्वळ सच्चिदानंद हे एखाद्या गुणात आणि एखाद्या आकारात टिकण्यासाठी त्याचा स्वतःचा काही संकल्प नाहीये. त्यामुळे ते टिकावं असा संकल्प कोणाचा तरी असावा लागतो. बरं, ते टिकायचा संकल्प अशा कोणाचा पाहिजे, की भगवंताला त्या सगुण रूपात टिकवायचं आहे. मग ते सामर्थ्य कोणाकडे आहे? तर भगवंत सोडून ते सामर्थ्य कोणाकडेच नाहीये. त्यामुळे भगवंतच या 2 रूपांनी आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं दिसतं, की राधा ही कुठे समोर आलेली नाहीये. कारण ती भगवंताच्या अंतर्यामी ती राधा आहे. आणि अ, जसं ती जसं अ, तिची इच्छा असेल, त्याप्रमाणे श्रीकृष्ण करणारे आहेत. त्यामुळे सर्व जे कार्य चाललेलं आहे, त्यावेळी ह्यांचं सगळंच कार्य चाललेलं आहे. तिथे समोर जरी राधा नसली, तरी ते एकत्र राधा-कृष्णां या एकत्व रूपाने ते कार्य झालेलं आहे. अ, तर ह्याचा रेफरन्स पुढे येईल. तर ती रासक्रीडा सुरू झालेली आहे आणि अ, त्या आनंदात असताना त्या गोपींच्या मनात एक सात्विक अहंकार आला, की या त्रिभुवनाचे जे स्वामी आहेत, ते आपल्याबरोबर नृत्य करतायत. आता ह्याचा रेफरन्सही अ, अ, आध्यात्मिक उन्नतीच्या मानाने आपण कसा घ्यायचा हेही पाहता येईल आपल्याला, की मागे आपण ज्ञानाच्या ज्या भूमिका पाहिल्या, तर ज्ञानाच्या पंचम भूमिका, 5वी जी भूमिका आहे, त्या भूमिकेवर असंसक्ती आहे. असंसक्ती म्हणजे सांसारिक जे पदार्थ सगळे आहेत, त्याची आसक्ती गेलेली आहे. त्यामुळेच ते रासक्रीडेपर्यंत येऊन पोहोचल्या. त्याच्यानंतर अ, अ, त्या असंशक्तीमध्ये कसं आहे, की ती त्या 5व्या भूमीत एक स्वतः उत्थानः म्हणून सांगितलंय. म्हणजे
जर योगमार्गाने ती भूमिका मिळालेली असेल कोणाला, तर समाधीत तो योगी बसलेला असताना त्याच्याच काही प्रारब्धाने उत्थान होतं. याला म्हणतात स्वतः उत्थान. 6वी जी भूमिका आहे तिथे खरं तर अहंकार गेला, पण परेच्छा प्रारब्धाने तो अहंकार येऊन त्यांचं उत्थान होऊ शकतं. म्हणजे कसं की एखादा योगी समाधी अवस्थेत आहे आणि त्याची उपासना कोणतरी त्यांचा शिष्य आहे किंवा आहे तो संकटात आहे, तर त्याच्या प्रार्थनेकरता ईश्वर तत्वाशी एकरूप झालेला असल्यामुळे ईश्वराची जे वात्सल्य आहे, भक्त वात्सल्य आहे, त्याच्या योगाने तो भानावर येऊ शकतो. त्याला म्हणतात परतो उत्थान. म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या ह्याच्यात आपण पाहतो की त्यांना समाधीवर गेले की इथे अशी हे मारून आणि भगवान नाम मोठ्या मोठ्याने उच्चारून त्यांना खाली आणायला लागायचं. हे झालं परतो उत्थान. आणि त्याच्या पुढे आहे तिथे उत्थानच नाही. म्हणजे जर अ, सामान्य जर साधक असेल, तर त्या निर्विकल्प समाधीत गेल्यानंतर 21 दिवसांनी देहही पडून जातो त्याचा. कारण अहंकार हेच एक तत्व आहे, की ते तमाला बांधून ठेवून देह राखून ठेवतं. तेच नाही राहिलं, तर देह टिकू शकत नाही. आणि त्याच्याही पुढे अवतारी जे महात्मे आहेत, ते तिथून खाली म्हणजे रासक्रीडेकरता जसं राधा ही रूपाने भगवान आलेले आहेत, तसं तिथून खाली उतरून जे अधिकारी आहेत त्यांना तिथून वर नेण्यासाठी ते येतात आणि मग ते आपल्याला असं दिसतं म्हणजे रामकृष्णांचं पाहिलं, की आईसाठी रडतायत, तू कधी भेट होईल? आता हे जे सगळं आहे, ती ईश्वराचीच योजना आहे, की अ, आपल्यापर्यंत पोहोचलेला महात्मा आहे, त्याला त्याचे जे अधिकारी शिष्य आहेत, त्यांना त्या मार्गावर चालायला त्या महात्म्याला पण परत मागे जाऊन त्या मार्गावरनं यायला लागतं. असा तो संबंध आहे. हे एवढं काय एक्सप्लेन करतोय ते पुढे आपल्याला हे लक्षात येईल. तर त्या गोपींना अहंकार आला. अहंकार आला की समाधी तुटली. तसा अहंकार आला आणि भगवान लुप्त झाले. म्हणजे काही गोपींना अहंकार आला म्हणून आता मी दिसणार नाही वगैरे असा संकल्प नाही. अहंकार हेच आवरण आहे. जो अ, सर्वव्यापी परमात्मा आहे किंवा अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं अ, 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणजे अर्जुन जेव्हा विनंती करतो, की ते विश्वरूप मला पाहायचंय, तर त्या विश्वरूपाचं प्रकट व्हर्जन भगवान घेतात. म्हणजे विश्वरूप पाहायचंय, खरं तर सगळं जे विश्व दिसतंय तेच विश्वरूप आहे भगवंताचं. पण त्याचा अनुभव सगळीकडे परमात्मा तत्वाचा अनुभव येण्यासाठी आणि त्या क्षणाला जे रिलेव्हंट अर्जुनाला दिसायला पाहिजे, त्या क्षणी त्या विश्वरूपात काय चाललंय हे दिसायला पाहिजे. म्हणून त्या त्या रूपात येतात भगवान. आणि हे माझं रूप अद्भुत असं आणि योग्यांनाही पाहायला कठीण ते तू पहा म्हणतायत. आणि अर्जुनाकडे पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहिल्यावर त्यांना लक्षात येतं, की असंच याला दिसणार नाही आणि मग त्याला ते दिव्य दृष्टी देतात. तर ते दिव्य दृष्टी असताना सर्वत्र भगवान दिसतायत. तर ती दिव्य दृष्टी आपण म्हणतो कारण ती दृष्टी नाहीये म्हणून. पण तीच खरी दृष्टी आहे, की सर्वत्र आहेतच भगवान. आणि मग अ, इतर वेळी म्हणजे इतरांना दिसत का नाहीयेत? कारण तो अहंकारमध्ये आलेला आहे. तर तसं तो अहंकार आल्याबरोबर जिथे अहंकार आहे, तिथे भगवंताचं रूप राहूच शकत नाही. त्यामुळेही ते अदृश्य झालेले आहेत. आणि फिजिकली त्यांनी गोपींच्या मनात सगळ्या विश्वाचा तो चालक आहे, तो आमच्या तालावर नाचतोय असा मनात थोडासा अभिमान आल्यावर भगवान राधेला घेऊन तिथून निघालेले आहेत. आणि वनात एक आत हे जाऊन अ, अ, मग त्याच्यात बरंच ते वर्णन आहे. त्या वेगवेगळ्या कुंजात ते गेले आणि म्हणजे राधेबरोबर विहार केलेला आहे. म्हणजे ते आत्मरत आहेत. तो योगी महात्मा किंवा अवतारी महात्मा जे सुख भोगतो ते सगळं त्यांनी हे केलेलं आहे.
आणि ह्या गोपी शोधत शोधत मागे आलेल्या आहेत. आता त्या अहंकारामुळे गोपींपासून लांब राहणं हे आलं. पण त्याच्याबरोबर तो अहंकार पण कुठला अहंकार आहे, की तो भगवंत आपला जवळचा आहे असा तो सात्विक अहंकार आहे. म्हणजे तो त्यांच्या दृष्टीने भगवंताला दूर नेणारा असला तरी आपल्या दृष्टीने तो अहंकार आपल्यात यावा ह्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे जसं नामदेवांच्या बाबतीत आहे. कच्चं मडकं त्यांना कोणी म्हटलं, त्या संतांनी म्हटलं. आपली तर कच्ची माती पण मातीच आहे. तर ते मडकं तयार होणं त्या अहंकारावर. तो भक्ताचा अहंकार इतका प्रबल आहे, की तो भगवंताला तिकडे जाऊन रासक्रीडेसाठी स्वतः येऊन त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं आहे. पण मग जर अहंकार असताना मी दिसणार नाही, तर मग अहंकारातनं बाहेर कोण काढणार? तर त्यामुळे भगवंत गुरुरूपाने येऊन, संत रूपाने येऊन ते कार्य करतात. आणि इथे तर साक्षात स्वतःच राधारूप झालेले आहेत. तर त्या राधेबरोबर पुढे जाताना बरं संतांना पण मग ते कार्य करताना तेवढ्यापुरता अहम घेतला तर ते कार्य आहे. नाहीतर सतत समाधी अवस्थेत ते राहिले तर मार्गदर्शन कसं होणार? ते रामकृष्णांच्या चरित्रात पण आहे ना ते कुंडलिनी शक्ती प्रत्येक चक्रावर आल्यावर काय काय होतं सांगताना आज्ञाचक्राचा भेद झाला की असं म्हटल्यावर ते समाधीतच जायचे. कारण त्या अवस्थेत उपदेश कसा होणार ना? त्यामुळे तिथून थोडं खाली त्यांना यायला लागतं. तर ते होण्यासाठी भगवंताच्या भगवंतानी ही लीला केलेली आहे, की ती गोपी जेव्हा शोधायला निघाल्या अ, आणि तो जेव्हा आवाज ऐकू यायला लागला, तेव्हा भगवान राधेला म्हणाले, "चल आपण अजून आत जाऊ." बरं, ते पुढचं सांगायच्या आधी इथे आधी गोपींची काय अवस्था झाली तेही आपण पाहू, की त्या गोपी कृष्ण अदृश्य झाल्यावर त्यांच्या मनातला तो अहंकार जो होता, तो तर तुटलाच आणि अ, लक्ष विंचू चावतील असं दुःख त्यांना झालेलं आहे. आणि त्या दुःखामुळे त्यांचं जे प्रारब्ध उरलेलं जे काही छोटंसं होतं, म्हणजे रासक्रीडाला भगवान बरोबर आल्याने जो अहंकार आला, तेव्हा त्यांचं जे पुण्य जे काय होतं सगळं, ते ते त्या छोट्याशा रासक्रीडेमुळे ते पुण्य संपून गेलं. भगवान अदृश्य झाले, त्यामुळे पाप सगळं संपून गेलं आणि त्या तयार झालेल्या आहेत. साधन चतुष्टय संपत्ती इथे मिळवावी लागते. ती त्यांना त्या प्रेमाने किंवा त्या खरं म्हटलं तर त्या कृष्ण माझा आहे या अहंकारानेच त्या तिथपर्यंत पोहोचल्यात. आणि आता तो अहंकार तुटलाय. आणि त्या वेलींना पहिल्यांदा त्यांनी मोठ्या वृक्षांना विचारलं, "अरे कृष्ण कुठे आहे?" कारण सगळीकडे आत्मतत्व कुठे ना कुठेतरी त्यांना तो अनुभव आहे, की सर्वत्र आत्मतत्व आहे. तर त्या वृक्षाला विचारतायत. तो सांगत नाही तर छोट्या वृक्षांना विचारतायत. आधी मोठ्या वृक्षांना का विचारलं? कारण त्यांची उंची मोठी आहे, लांबपर्यंत त्यांना दिसून येते. मग छोट्या वृक्षांना विचारलं. ते सांगत नाहीत. वाटतं हे ताठ उभे आहेत, अहंकारी आहेत. या वेली नम्र वाटतायत. त्यांना विचारलं. असं त्यांना तो विवेकही राहिला नाही, की कोणाला विचारावं आणि कोणाला नाही. आणि याचंही कारण म्हणजे गीतेत भगवान सांगतायत, की जिथे यानिशा सर्व भूतानाम जिथे सगळ्या भूत म्हणजे सगळे जे सजीव आहेत, त्यांची जिथे रात्र आहे, तस्याच जागृती संयमी. संयमी जो आहे, योगी जो आहे, त्याची तो तिथे जागा आहे आणि अ, जिथे सगळे जागे आहेत, तिथे तो योगी निद्रिस्त आहे. त्यामुळे व्यवहाराचे नियम आहेत, ते लक्षात येण्याची तिथे बुद्धीच राहिलेली नाहीये त्यांची, की बाबा ह्या वेली बोलू शकत नाहीत किंवा हे वृक्ष सांगू शकत नाही. पण जो ज्ञानी महात्मा आहे, त्याच्यासाठी सर्वत्रच आत्मतत्व असल्यामुळे त्याला हा भेद राहत नाही. अ, ते डायरेक्ट रिलेव्हंट नाही, पण यांनी एक ते शुकाचार्य महाराजांचं हे आठवली.
की आईच्या उदरातनं आधी ते बाहेर यायलाच तयार नसतात, की बाहेर आल्यावर सोहम म्हणणारा जीवात्मा बाहेर आल्यावर कोहम म्हणायला लागतो, मायेचा पडदा पडतो. म्हणून हे बाहेर यायलाच तयार नाहीत. आणि शेवटी भगवान येऊन सांगतात, की "तू बाहेर आलास तरी तुझ्यावर माया कार्य करणार नाही." तेव्हा ते बाहेर येतात. 12 वर्ष नी ते 12 का 16 वर्षांनी ते बाहेर येतात. आणि आल्यावर ते चालायलाच लागले आणि अ, व्यासदेव म्हणजे तेही भगवंताचे अवतार आहेत. पण त्यांना ते इतका ज्ञानी पुत्र त्याच्याबद्दल इतकं प्रेम आहे, ते त्याला अडवायला मागून जातायत. तर ते शुका, शुका म्हणून हाक मारतात, तर सगळ्या झाडं वेलीमधनं ओ ऐकू येते. इतके ते शुकाचार्य महाराज त्या सर्व याच्याशी एकरूप झालेले आहेत. तर झाडी वेलींना विचारणं हे काय गोपींचं अज्ञान नाहीये. तोही त्यांच्या ज्ञानाचा भाग आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे प्रेमात त्या पूर्ण वेड्या झालेल्या आहेत. श्रीकृष्णाच्या प्रेमात कोणत्याही गोष्टीत म्हणजे आपण व्यवहारातही पाहिलं, की अ, एखाद्या क्षेत्रात जो उच्च कोटीला जातं, एव्हरेस्ट चढणारा असो किंवा अगदी नृत्यामध्ये एक्सपर्ट असतो, गाण्यामध्ये एक्सपर्ट असतो. बाकी सगळं सोडून ते 10-10 तास रियाज करतात. का त्यांना काही त्यांचा संसार नाहीये का? त्यांना काही बाकी व्यवहार नाहीयेत का? त्यांना नातेवाईक नाहीयेत का? पण एक जो ध्यास लागलेला आहे त्या ध्यासानी लौकिक विद्येतही ते इतक्या श्रेष्ठतेला पोहोचू शकतात. तर हा तर ध्यास भगवंताचा आहे. त्यामुळे त्या भगवंताच्या ध्यासामुळे लौकिक गोष्टी सुटल्या यात काही नवल नाहीयेत आणि त्या लौकिक नियमाचं भानही नाहीये त्यांना. तर अशा त्या जेव्हा विचारत चाललेल्या आहेत गोपी, तर त्यांचा तो आवाज इथे भगवंतांना ऐकू आलाय आणि ते म्हणतायत राधेला, की "चल आता आपण अजून पुढे जाऊ, नाहीतर गोपी आपल्याला शोधतील. आपण सापडू त्यांना." आणि इकडे ती भगवंताची कृपा शक्ती, भगवंताची वात्सल्य शक्ती काम करते आणि त्याच्याबरोबर भगवंतांना जे अ, भक्ती आणि प्रेमाचा आनंद घ्यायचा आहे. विरह हा जो आहे, तो विरह हा अ, व्यवहारात दुःखकारक म्हणून घेतलेला आहे. पण एकोहम बहुश्याम या निमित्ताने भगवंतांनी काय घडवून आणलंय तर खरं तर विरहच घडवून आणलेला आहे. पण तो विरह प्रत्येक जीवाच्या आत त्याची जाणीव राहिली नाही त्यामुळे तो आनंद स्वरूप नाहीये. मग त्यामुळे त्यांना तो विरह वाटतो. म्हणजे आपल्याला सुख मिळत नाहीत म्हणजे आणि आपल्याला सुख मिळावं किंवा आपल्याला आनंद मिळावा हे म्हणजे मुख्य आपल्याला भगवंताचा साक्षात्कार व्हावा हीच इच्छा आहे. खरी ही मोक्षाचीच इच्छा आहे. पण तिला मुमुक्षा का म्हणत नाहीत? कारण ती इच्छा ही आत्मस्वरूप न कळल्यामुळे त्याच्यावर अज्ञानाचा पडदा बसल्या अज्ञानावरण एक आहे आणि दुसरं आहे अभानावरण. एक अ, असंभावना आहे आणि एक विपरीत भावना आहे. म्हणजे ईश्वर तत्व झाकलं गेलं आणि ते सोडून जे माया आहे, तिथे तो आनंदाचा मिथ्या अनुभव व्हायला सुरुवात आली. आणि मग त्या मिथ्या आनंदाच्या विरहात आपण अख्खे दिवस काढतो, की आत्ता मला एवढा पैसा मिळाला, की मग मी अध्यात्माला सुरुवात केली. थोडा अ, आत्ता काही थोडं लग्न झालं, की मग अध्यात्माला सुरुवात करू. मूल तरी होऊन दे, मग अध्यात्माला मोठं होऊन दे, मग अध्यात्माला सुरुवात करू. त्याचं एकदा लग्न करून दिलं, की झालं मग काय मोकळे, मग अध्यात्माला सुरुवात करू. मग त्याला मुलं होतात. मग त्या मुलांना कोण हे करणार? त्यांचं झालं, की अध्यात्माला सुरुवात करू. म्हणजे जोपर्यंत त्या विषयात राम दिसतोय, तोपर्यंत आत्माराम नाही. आणि तोपर्यंत आरामही नाही. तोपर्यंत धावत राहतो जीव. तर ते जे धावणं आहे, ते बाकी ठिकाणी धावणं जेव्हा थांबतं, तेव्हाच ते ईश्वराकडे धावणं सुरू होतं आणि तसं या गोपींचं धावणं आहे. त्यांना दुसरं काहीच नकोय. त्यांना फक्त श्रीकृष्ण पाहिजे आणि त्या इतक्या
इकडे-तिकडे धावतायत आणि त्या इकडे-तिकडे धावताना इतक्या तन्मय झालेल्या आहेत, की त्या गोपींचं इतर वेळीही असं सांगतात, की भगवान अ, दृश्य रूपात वृंदावनात न गेले. दृश्य रूपात अशासाठी, की खरं तर कायम वृंदावनातच आहेत भगवान. पण तिथून दृश्य रूपात गेले, तेव्हा त्या गोपी भगवंताच्या विरहाने त्यांनी कुठेही पाहिलं, झाडं दिसलं तर ह्या झाडाखाली ते उभे राहिले. इकडे त्यांनी माती खाल्ली, इथे गाईला असं चारलं, इथे या राक्षसाचा नाश केला. भगवंताचं स्मरण आणि त्या विरहाने दुःख आहे आणि त्यांनी मूर्छित पडायच्या. मूर्छित म्हणजे काय? तर समाधी अवस्थेत जायच्या. समाधी अवस्थेत गेल्यानंतर श्रीकृष्णाची एकरूपता आहे. पण मग ती एकरूपता आल्यावर प्रेमाचा अनुभव कसा घेणार? आणि भगवंताला तरी समाधान कसं मिळणार? जसं ते अर्जुनाला मिठी मारली जे सांगितलं आणि अर्जुन तो विरघळायला लागला. तो त्यांचा एकरूप व्हायला लागला. तर ते स्थिती थांबवतात त्याची. तू जर समाधी अवस्थेत गेला, तर मी बोलू कशासाठी? म्हणजे ही भगवंताची ही इच्छा आहे, की त्यांच्याशी हा आदान-प्रदानाचा व्यवहार व्हावा. आणि मग त्या त्या समाधी अवस्थेतनं म्हणजे मूर्छेतनं जागा झाला, की पुन्हा तो विरह आहे. तर तो जो विरह आहे, हा जो विरह आहे अ, त्याचा सतत जर अनुभव किंवा त्याचा जर अभ्यास करायचा असेल, तर त्याच्यासाठी एक सर्वात श्रेष्ठ टेक्निक सांगितलेलं आहे सगळ्या महात्म्यांनी. ते म्हणजे नाम आहे. नाम का घ्यावं? तर नामाची अ, अ, आवश्यकता अशासाठी आहे, की आपल्या प्रत्येक वृत्तीच्या मध्ये 2 वृत्ती ज्या आहेत, हा विषय आपण थोडंसं योगसूत्रात योगाच्या हिशोबाने घेतला. आता आपण भक्तीच्या ह्यानी त्याचं इंटरप्रिटेशन पाहू, की अ, 2 वृत्तीच्या मध्ये जी निर्विचार अवस्था आहे, ती निर्विचार अवस्था म्हणजे विचार संपले. मन किंवा बुद्धी हे विचाररूप आहे. त्यांना वेगळं अस्तित्व नाहीये. म्हणजे विचार आहेत म्हणून त्याला मन म्हणायचं, नाहीतर मन असं काही दाखवता येत नाही. विचार रूप असेल, विचार थांबले की मन नाहीच आहे तिकडे. विचार आला म्हणजे मनाची हे आली. म्हणजेच 2 विचारांच्या मध्ये किंवा ते विचार ज्यातनं आले, त्या 2 वृत्तींच्या मध्ये किंचितशी गॅप असते आणि त्यात तो आत्मानंद असतो. आपण आपल्या स्वतःला देहाबरोबर आयडेंटिफाय का करतो? किंवा इव्हन रात्रीची झोप आपल्याला का दिलेली आहे? की आपणच केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगण्यासाठी या देहाची आवश्यकता आहे. पण या देहाबरोबर आपण आपल्याला आयडेंटिफाय केलंच नाही, तर तो देह राहूच शकणार नाही. कर्माचं फळ मिळण्यासाठी जशी देहाची आवश्यकता आहे, तसं जिथून आपण आलो तिथे पोहोचण्यासाठी म्हणजे तद्धाम परमं मम भगवान जे म्हणतात, ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही ह्या देहाची आवश्यकता आहे. या देहरूपी नौकेला गुरु हे नावाडी आहेत आणि भगवान अनुकूल रूपी वाऱ्यानी वाहतायत. तर ती नावच नसेल तर पोचणार कसं? म्हणून हा मनुष्य देह आवश्यक आहे आणि मनुष्य देहाची ती महती पण आहे. पण त्यातच अडकून राहायचं नाहीये. पार होऊन त्या नावेतनं बाहेर यावं लागतं. तिकडे त्या गोपी पोचलेल्या आहेत. तर अ, त्या 2 वृत्तीच्या मध्ये जी गॅप आहे, तिथे तो आनंद आहे आणि गाढ झोपेत तो आनंद आहे, की ज्या योगे आपल्याला असं वाटतं, की तो जो आनंद आहे, तो ह्या देहातनं मिळतोय किंवा तो जो आनंद आहे, एखादी वस्तू आपल्याला अगदी मनापासून ही वस्तू पाहिजे किंवा एखादी व्यक्ती, आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीवर, ती बऱ्याच दिवस भेटली नाही, भेटावी, भेटावी, भेटावी. ज्या क्षणी ती व्यक्ती समोर आली, की तो आतून आनंद आहे. आता तो आनंद काय आहे, की इतका वेळ तो विचार भेटावी, भेटावी, भेटावी झाले. ती व्यक्ती भेटल्या-भेटल्या तो भेटावी हा सततचा विचार थांबला आणि जितकी ती प्रेमास्पद व्यक्ती असेल, तितका तो विचारही तेवढा इतका सातत्याने आणि इतका इंटेन्सली येतोय, की तो बाकी सगळ्या विचारांना बाजूला काढतो. म्हणजे अ, व्यवहारातही काम हा जो दोष आहे, तो
महाराजांनी एका प्रवचनात ह्या श्लोकाचा उल्लेख केलाय, की कामातुराणाम ना भयम ना लज्जा. जे कामातुर होतात, त्यांना मग भय, लज्जा काही राहत नाही आणि ते आपल्या कामपूर्तीसाठी लोकलाज सोडून काहीही करतात. ते का करतात? कारण त्या कामातनं मला आनंद मिळणार आहे म्हणून सतत त्याचं चिंतन आहे. 24 तास फक्त चिंतन काय, की मला कामोपभोग घ्यायचा आहे. आणि मग ते भोगाचं साधन जे काही अपोझिट लिंगाची जी व्यक्ती आहे, त्याच्याबरोबर जाऊन ते भोगाचं साधन मिळाल्या ते सगळे विचार गेले आणि तो आनंद प्राप्त झाला. किंवा अ, कोणतीही वस्तू एखादी आपण पाहिजे आणि ती मिळाली, त्यामुळे तेवढ्यापुरतं निर्विचार मन झालं. त्या 2 वृत्तीतली गॅप वाढली आणि तो आनंद प्रकट झाला. तर तो 2 त्या वृत्तीमध्ये जी गॅप दिलेली आहे, ही भगवंताची दया आहे. म्हणजे त्या समाधी अवस्थेचा किंचितचा अनुभव अ, भगवंत आपल्याला त्या 2 अ, वृत्तींच्या मध्ये देतात. म्हणजे जागृतावस्थेतही तो अनुभव देतात. पण तो कमी पडतो म्हणून निद्रावस्थेत ज्ञान नाहीये, प्रारब्ध असल्यामुळे ज्ञान नाहीये तरी पण तो आनंद देतात. अ, असा तो आनंद आहे. तर ती मधली जी गॅप आहे, ती सोडली तर नाम म्हणजे परत तस्य वाचक प्रणव आपण योगसूत्रात पाहिलं, की अ, अ, चित्ताची एकाग्रता किंवा वृत्तीरहित चित्र, वृत्तींची शांती व्हायला बाकी उपायांबरोबर वितराग विषय वा चित्तम हा एक उपाय सांगितला आणि ईश्वर प्रणिधानात्वा हा पण उपाय सांगितला. हे फार मोठे उपाय आहेत. म्हणजे ईश्वराची भक्ती आणि महात्म्यांच्या, म्हणजे त्यात ईश्वरही आले, की त्यांच्या चरित्राचं किंवा त्यांच्या मनाचं चिंतन असं, किंवा त्यांची आपल्यावर कृपा. तर त्यांनी काय होतंय, 2 वृत्तींच्या मध्ये आत्मस्वरूप आहे. पण त्या ज्या वृत्ती आहेत, त्या आपण वृत्तीचेही प्रकार पाहिले, की वृत्ती क्लिष्ट वृत्ती आहेत आणि अक्लिष्ट वृत्ती आहेत. म्हणजे क्लिष्ट वृत्ती म्हणजे ज्यांनी क्लेश निर्माण होतात, ईश्वरापासून बाजूला नेणाऱ्या वृत्ती, आणि अक्लिष्ट म्हणजे ईश्वरापर्यंत नेणाऱ्या वृत्ती. तर नाम ही अक्लिष्ट वृत्ती आहे. कारण तस्य वाचक प्रणवा सांगितलंय. म्हणजे प्रणवाचा जप करावा हे योगसूत्रकारही सांगतायत. त्याचं कारण म्हणजे प्रणव हे ईश्वर रूप आहे. भगवंताचं नाम आणि भगवंत यात भेद नाहीये. आणि महात्मे सांगतात त्याप्रमाणे रामापेक्षाही रामाचं नाव मोठं आहे. कारण रामा राम सहज उपलब्ध नाही, नाम कायमच उपलब्ध आहे. आणि त्या रूपाचं दर्शन होण्याच्या आधीही नाम आहे, झाल्यावरही नाम आहे. म्हणजे शाश्वत आहे ते. आणि जो बन्सीनाद आहे, तेही त्या, जसा ओंकार हाही नाद आहे, तसा तो बन्सीनादही ओंकार स्वरूपच आहे. म्हणजे ईश्वराने जीवाला हाक मारण्याची जी पद्धत आहे, ती ओंकार रूप आहे. अशामुळे त्या नामाचं महत्व आहे. म्हणजे गोपींना जसं समाधी अवस्थेतनं बाहेर आल्या कृष्णाचं चिंतन, तर तो जो भगवंताचा भक्तांशी जो संवाद आहे, तो अधिकार नसतानाही कोणाला मिळावा, अशी ही सोय भगवंतांनी नामाने केलेली आहे. त्यामुळे नाम घेताना ईश्वराबरोबर आहोत, नाम घेऊन समाधी प्राप्त झाली तरी ईश्वराबरोबर आहोत. म्हणजे ईश्वराचा वियोगच कधी नाही. गोपींना विस्मरण नाहीच आहे. जसं महाराजांनी सांगितलंय, तुकाराम महाराजांनी, "तुझं आम्हाला स्मरण राहून दे" मागितलेलं नाहीये. "तुझा विसर न व्हावा" म्हटलेलं आहे. तसं विस्मरण नसणं म्हणजे डोळे उघडले काय, बंद केले काय, समाधीत असलो काय, बाहेर असलो काय, त्याच्याशी संलग्न. आणि ती संलग्नता मध्ये म्हणजे इतकंच ईश्वराची संलग्नता राहिल्यावर तो मायेचा जो भाग आहे, तो इतका नकळत विसरून जातो, की सूरदासांनी म्हटल्याप्रमाणे, की या कृष्णाला चोरी करायची इतकी सवय आहे, की दासोहम, दासोहम म्हणताना
त्यातला दा यांनी कधी चोरून घेतला कळलं नाही. इतक्या सहज तो भक्त एकरूप होऊन जातो. तर तशी ही गोपींची अवस्था आहे, की समाधीतनं त्या रास क्रीडेतनं बाहेर आल्यावर पण चिंतन कसलं आहे? फक्त श्रीकृष्णांचं चिंतन आहे. त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचा स्पर्श व्हावा. सगळ्या लागले वळण इंद्रिया सकळ म्हणून महाराजांनी प्रवचनात 2-3दा ह्या ओवीचा उल्लेख केला, की सगळ्या इंद्रियांना तेच आहे आणि इंद्रिय दिली आहेत तरी कशा करता? मनुष्य देह महत्वाचा का? कारण सर्व इंद्रिय आणि त्याच्याबरोबर ईश्वराला जाणून घेणारी बुद्धी जी भगवंतांनी या देहात अ, दिलेली आहे, ती कशाकरता दिली? तर त्यांच्यापर्यंत पोचायकरताच दिली आहेत. म्हणजे बुद्धीनी त्यांच्यापर्यंत पोचायचंय. म्हणजे अ, मन अ, हे जर सारथी धरलं आणि घोडे हे इंद्रिय धरलं, तर ईश्वरापर्यंत पोचायचंय, तर त्या मनाला त्या इंद्रियांना कुठे वळवायला लागेल? ईश्वराकडे. तसं हाताने प्रभूची सेवा आहे. जिव्हेनी त्यांचं गुणगान आहे. अ, हे सगळ्या इंद्रियांनी त्या भगवंतच जर विषय झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण जे म्हणतायत, तर मग तिथे भगवंत भेटायला वेळ लागत नाही. तसं या गोपींचा पूर्ण त्यांचा विषयच नारायण आहे आणि ते तसे त्या मागे आलेले आहेत. इतक्या मागे आलेले आहेत, की भगवंताला त्यांची चाहूल लागलेली आहे. पण ती लीलाही करायची आणि जे काही थोडासा लेश बाकी आहे अहंकाराचा, तोही गेला पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शनही करायचंय. तर भगवान म्हणतात राधेला, की "चल आपण पुढे जाऊ, कारण या गोपी आपल्याला शोधून काढतील." आणि हे इथे म्हणत असताना तिथे गोपींनाही दिसतंय, की इकडे यांची चरणचिन्ह दिसतायत. मग त्याच्या बाजूला ही राधेचीही चरणचिन्ह दिसतायत. कारण भगवंताच्या चरणावर जशी वेगवेगळी अ, ध्वजा, गदा आदी चिन्ह आहेत, तसं राधेच्याही याच्यावर वेगवेगळी चिन्ह आहेत. काही दोघांच्यात कॉमन आहेत, काही वेगवेगळीही आहेत. तर तशी चिन्ह दिसतायत. मग थोडं पुढे गेल्यावर त्या पाहतात, की अरे इथे फक्त श्रीकृष्णांच्या चरणाची चिन्ह आहेत. राधेची तर दिसत नाहीयेत. आणि श्रीकृष्णांचे चरण जरा मातीत जास्त घुसलेत. म्हणजे त्या अर्थी इथे त्यांनी राधेला उचलून घेतलंय. मग त्या थोड्याशा राधेबद्दल त्यांच्या मनात जेलसी निर्माण होते. म्हणजे अहंकार जरी गेला, तरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ महात्मा आहे. अ, त्याच्याकडनं मार्गदर्शन घेण्याची वृत्ती पटकन होत नाही. चांगदेवासारख्या महात्म्यांनाही प्रश्न पडला, की आशीर्वाद घेऊ का नमस्कार लिहू? तर या ह्याच्यात अ, संपत आल्या. पडू 1 मिनिट शकतो. उरलाय. हां? हां. संपत आल्या म्हटली वेळ. हां, मग आपण ना थोडं वेळ कंटिन्यू संप करून आजच्या करता थांबवू. पहिल्या श्लोकाला सुरुवात करून आणि पुढच्या शनिवारी घेऊ. चालेल. हां? तर हो, चालेल. अ, कुठपर्यंत आलो? सॉरी. हां. हां, ते राधेंद्र सांगतोयस तू त्यांना. हां. पुढे तर घेऊन चालले ते. हां. म्हणजे आता तिला उचलून घेतलंय वगैरे आणि मग हं. तशा त्या पुढे येतायत आणि इथे भगवान राधेला सांगतात, की आपण पुढे जाऊया. आता ती भगवंताची लीला शक्ती, वात्सल्य शक्ती ती कार्य करते आणि राधेच्या मनात अहंकार आलेला आहे आता. हा लीलेचा भाग आहे. हं. म्हणजे गोपींच्या मनात जो अहंकार आला तो त्यांच्या प्रारब्धाचा भाग आला. पण हे त्या राधेला गुरु म्हणून मागे नाही ठेवलं, तर गोपी माझ्याकडे कशा पोचतील? म्हणजे गोपीचा अहंकार जायला लांब पण गेलेत, पण त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवायसाठी राधेला मागे त्यांना ठेवायचे. तर त्या राधेच्या मनात तो अहंकार उत्पन्न झालाय. मग ती म्हणते, की आजपर्यंत तर मी आमच्या महालाच्या बाहेर पण सहसा कधी पडले नाही आणि आज एवढं तुझ्याबरोबर चाललंय. मला काय बाबा आता शक्य नाही म्हणे. मग भगवान म्हणतात, "मग ठीक आहे, मी तुला पाठीवर घेऊन चालतो." आणि ती पाठीवर बसायला म्हणून आली. म्हणजे तो आनंद मिळण्याच्या या क्षणाला आले, की आता कृष्णाच्या पाठीवर बसून आपण जायचं. आणि त्या क्षणी भगवान
लुप्त झालेलं आहे. अदृश्य. म्हणजेच तो महात्मा समाधीतनं बाहेर आला कशासाठी? या गोपींना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि मग हे येतायत तर राधा तिथे विलाप करते. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो रामकृष्ण जर विलाप करतायत आणि विवेकानंद आदी भक्त बघतायत तर ती कशी असेल? तर तसं त्या राधेला बघतायत विलाप करतायत. आणि यांचं राधेवर प्रेम आहेच, म्हणजे त्या सगळ्या राधेला फॉलो करणाऱ्या आहेत. तर त्यामुळे त्या एकदम त्या काय झालं? मग ती म्हणते की भगवान अदृश्य झाले. ते सगळं झाल्यावर मग त्या सगळ्या मिळून आळवणी करतायत. म्हणजे राधा पण त्यांच्यातली एक होऊन ती पण प्रार्थना करते. आपण घोरात कष्टात वाचलं. मोठ्या महाराजांना काही गरज नाहीये प्रार्थना करायची. ते पोचलेले आहेत. बरोबर. पण ते पण आपल्या साईडला येऊन श्री दत्तास्मान अस्मान पाही देवादिदेव म्हणतायत. हे साम्यस्थळ आहे. म्हणजे अरे बाप. गोपीगीत आणि श्रीपाद श्री वल्लभ हे काही वेगळं नाही. अर्थात गोपीगीतात जी प्रार्थना आहे ती म्हणजे सगळी भावासक्तीचीच प्रार्थना. हा. तर मग त्या सगळ्या मिळून त्या भगवंताची प्रार्थना करतायत आणि मग त्याच प्रार्थनेला गोपीगीत हे म्हणतात. आणि मग त्या सुरुवातच अशी आहे, म्हणजे हे सगळं होताना तो श्रीकृष्ण आपल्याला भेटावा हे सगळे विचार असताना त्यांची तो परब्रह्म परमात्मा आहे ही भूमिका कुठेही कमी झालेली नाहीये. म्हणजे यशोदा मातेला हा आपला मुलगा आहे ही माया घालून ठेवलेली आहे भगवंताने. तसा इथे प्रकार नाहीये. म्हणजे तो सर्व व्यापी किंवा सर्वेश्वर आहे ही भावना असतानाही हा आपला प्रियकर आहे आणि हा आपण सांगतो तसा करतो. हा अहंकार म्हणजे खरी ती भक्तीच आहे एका म्हणजे ती श्रेष्ठ भक्तीच आहे त्यांची. तर सुरुवातीलाच ते म्हणतायत की मागच्या वेळी आपले 2 श्लोक झालेले म्हणून पण आता हे 2 श्लोक फक्त म्हणू आणि मग पुढच्या वेळी आपण कंटिन्यू करू. तर मग गोपी सगळ्या गातायत एकत्र राधेसहित. जयति तेऽधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्त हि दयितदृश्यतां दीक्षुतावका त्वयि धुतास त्वयि धुतास्त्वां विचिन्त्यते चरदुद्दाशये साधुजातस सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरदनिघ्नतो नेह किंवधा. आपण दुसऱ्या ह्याच्यापर्यंत आलेलो. त्यात त्या म्हणतात की पण हे सगळे शब्द कठीण आहेत वाटतात रे. काय सगळे शब्द कठीण वाटतात. कठीण प्रत्येक आहेत, शब्द कठीण मला आहेत, म्हणतात कठीण जयतु आहेत. ते अधिकम जन्मना व्रज इथपर्यंत ठीक आहे. हो बाकी सगळे प्रत्यक्ष हो प्रत्येकाचा अर्थ बघायला पाहिजे असं वाटतं. हो हो. आपण वाटलं तर असं थोडस अजून थोडं डिटेलमध्ये हे बघू. जयती ते दिगम म्हणजे ते पाहिलं आपण. नाही तर पुढच्या वेळेस घेऊ ना. काय का घ्यायचंय 5-10 मिनिटं? म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहून काढायलाच पाहिजे असं वाटतं मला तर. हो त्याशिवाय हो. ते अर्थ कळत नाही. तेच करायलाच पाहिजे ते. म्हणजे आता परवाच त्याशिवाय मी आपल्याला समजणार हा नाही असं वाटतं. हा. आता परवाच मी कपिलला विचारलं की म्हटलं भागवताच्या प्रत्येक म्हणजे अन्वय जसं गीताचा अन्वयार्थाचे पुस्तक नाही काय आता तुम्ही हो, तू पुस्तक घेतलं आहे. आता ते मी घेतलंय ते. तसं म्हटलं ते सांगितलं भागवताचं आहे का? अरे वा वा. हे असं. तसं भागवताचं आहे का? तर तो म्हणाला तसं नाही, अभ्यास करायला लागतो वगैरे असं. पण हेच आहे तर ह्यात तेच आलंय की जयती तेधिकम म्हणजे व्रजाची जयती तेधिकम जन्मना व्रजा म्हणजे तुझं व्रजात जन्म झाल्यापासून व्रजाची कीर्ती इतकी वाढलेली आहे. वा. कारण सर्व देव जे वैकुंठात जातात आपल्या दर्शनाला ते इथे यायला लागलेत. पण फक्त सगळे देवच नाही तर श्रयत इंदिरा शश्वदत्रयी तुमची जे पादसेवन करणारी इंदिरा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी. हा तीही इथे येऊन कायमची राहिलेली आहे.
असं ते म्हणतात. शश्वतत्र म्हणजे काय? हं? अत्रयी, शश्वत शाश्वत हा अत्रयी, कायमची इथे राहिलेली आहे. अच्छा असं. अच्छा अं, अत्र इथे आता दयित शाश्वतपणे दृश्यताम, इथे राहिले. हा हा दयित दृश्यताम दीक्षुत रावता, ते याच्यात आपण मागे हे पाहिले नाही का, नित्यानित्य विवेक आहे, क्षेत्रज्ञ विवेक आहे, हेय उपादेय विवेक, तसं दृग्दृश्य विवेक पण आहे. एक आहे दृक तत्व, म्हणजे ज्यांनी पाहिलं जातं, आणि एक दृश्य बरोबर तत्व. तर ते आपण पाहतो. हा, तर ज्ञानी जे असतात ते दृश्य तत्वापासून दृक तत्वापर्यंत जातात. म्हणजे बाहेरचं जे दृश्य आहे त्याचा द्रष्टा कोण, तर हे डोळे. पण हे डोळे जे बघतात किंवा ज्याला बघतं ते कळतं ते कोणतं, मन. म्हणजे याचा द्रष्टा डोळे, डोळ्याचा द्रष्टा ते दृष्टीचं इंद्रिय, त्याचा द्रष्टा मन, मग त्याचा द्रष्टा कोण, असं द्रष्टायला शोधत जाऊन त्याच्या मार्फत आत्म्यापर्यंत. ज्ञानी पोचतात. भक्त आहेत ते दृश्याला पाहत जातात, म्हणजे सगुण मूर्ती आहे आणि त्यात तो परब्रह्म आहे. पण पराभक्त हे दृक्पण तत्व पाहणाराही तूच आहेस आणि जे पाहतोय तोही तूच आहे.